हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी अनुराधा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गोपद्मपासून छोट्या छोट्या गालीच्या रांगोळ्या पाहणार आहोत. गोपद्म कसं काढायचं यासाठी आपण व्हिडिओ केलेला आहे, तो आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल, तर चॅनलला व्हिजिट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. तर मी इथे गोपद्म काढून दाखवलेलं आहे आणि आता आपण एक छोटीशी गालीची रांगोळी काढूया. अगदी सोपी आहे. इथे मी एक केंद्रवर्धिनी काढून घेतलेली आहे. आता केंद्रवर्धिनीच्या बाजूला आपण गोपद्म काढूयात. तर इथे बघा, मी सुरुवातीला समोरासमोर गोपद्म काढून घेतले आहे. तर असे 4 गोपद्म इथे आपल्याला बसवता आलेत ह्या केंद्रवर्धिनीच्या बाजूला. तर एकसारखे गोपद्म काढायचे आहेत. आता ही जी मधली रिकामी जागा आहे तिथं आपल्याला लाईन्स काढायच्या आहेत. लाईन्स कशा काढायच्या, स्टेप लाईन कशा काढायच्या ह्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, नक्की पाहतो. तर बघा, इथे मी आता एकसारख्या लाईन काढून घेत आहे आणि त्या बाजूलाच आपण त्यापेक्षा छोट्या छोट्या आकाराच्या लाईन काढणार आहोत. तर अगदी छोटासा गालीचा झाला आहे तयार हा. तुम्ही डेली ज्या रांगोळ्या काढतात अंगणासमोर किंवा देवघरासमोर, तर अशा तुम्हाला छोट्या छोट्या रांगोळ्या काढता येतील. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण गोपद्माचा जास्तीत जास्त वापर करून ह्या छोट्या छोट्या रांगोळ्या काढणार आहोत. अगदी सोप्या आहेत, नक्की ट्राय करा, तुम्हाला पण जमतील. आता या लाईन्स काढून झाल्यानंतर आपण जी सर्वात मोठी लाईन आहे मधली, तर त्याच्यावर आपण असा एक एक बिंदू देऊयात. आता इथे जे आपण गोपद्म काढले होते त्या 4 गोपद्माच्या वरती आपण एक एक केंद्रवर्धिनी काढूयात आणि ही केंद्रवर्धिनी काढून झाल्यानंतर त्याच्यावर आपण एक एक बिंदू देऊयात. तर बघा किती पटकन आपला हा गालीचा तयार झालेला आहे. आता आपण पुढची रांगोळी पाहूयात. त्यासाठी मी असं एक सर्कल काढून घेतलेला आहे आणि सर्कल काढल्यानंतर आपल्याला अशी उलटी गोपद्म काढायची आहेत. तर एक 5 ते 6 गोपद्म इथे बसून जातात, एकसारखे काढायचे आहेत. इथे मी गोपद्म काढून घेतल्यानंतर 2 गोपद्माच्या मध्ये मी तुरा दिला आहे आणि आता बघा, इथे जी मधली जागा होती रिकामी जागा, तिथे मी अशी केंद्रवर्धिनी काढली आहे आणि मध्यभागी मी श्री काढलेला आहे. तर बघा, अगदी छोटासा गालीचा तयार झाला आहे, अगदी सुंदर. आता पुढचा जो गालीचा काढणार आहे, पुढची रांगोळी जी काढणार आहे ती त्रिकोणापासून तयार करूयात. पहिले त्रिकोण काढूयात आणि त्रिकोणाच्या बाजूला ह्या ज्या 3 बाजू आहेत त्यांच्यावरती आपल्याला असे 2-2 गोपद्म काढायचे आहेत. आता ही 2-2 गोपद्म काढून झाल्यानंतर त्या 2 गोपद्माच्या वरती आपल्याला एक गोपद्म काढायचं आहे. तर तुम्ही त्रिकोणाची साईज थोडी मोठी घेतली तर तुमची गोपद्मांची संख्या देखील वाढणार आहे. मी इथं छोटीच रांगोळी काढली आहे.
आता बघा, जे मधलं गोपद्म मी काढलं होतं त्याच्यावरती अशी दोन्ही साईडने आपल्याला तुरे काढायचे आहेत। आता इथे आपण मध्यभागी जी रिकामी जागा आहे तिथे आपण शुभचिन्ह काढूयात। तुम्ही इथे सुरुवातीला त्रिकोणामध्ये कलर देऊन त्याच्यावरती शुभचिन्ह काढलं तर ते जास्त अजून उठावदार दिसेल। तर गोपद्मापासून आपण काढलेल्या ह्या रांगोळ्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील। तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही नवीन पाहूयात। कॉर्नर रांगोळ्या शिकायच्या आहेत, बॉर्डर रांगोळ्या सुद्धा शिकायच्या आहेत, आपल्याला ताटाभोवतीच्या रांगोळ्या शिकायच्या आहेत, गणपतीचे वेगवेगळे प्रकार पाहायचे आहेत। तर त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। बाय बाय।